रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून पिल्याने शरीराला होतात हे 7 फायदे. मानसिक थकवा, शरीरातली जडजडपणा, पचनाची समस्या, त्वचेवरची निस्तेजता किंवा दिवसाची सुरुवात उत्साहाशिवाय वाटणे ही अनेकांची रोजची तक्रार असते. ही लक्षणे शरीरातील विषारी घटक वाढणे, पचन कमजोर होणे, चयापचय मंदावणे आणि शरीरातील आम्लक्षार संतुलन बिघडणे या कारणांमुळे निर्माण होतात. यावर अतिशय सोपा आणि घरगुती उपाय म्हणून शतकानुशतके वापरला जाणारा एक उपाय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यात लिंबू पिळून पिणे. हा उपाय साधा दिसतो, पण शरीरासाठी अत्यंत प्रभावी ठरतो. गरम पाणी शरीर साफ करण्याचे कार्य करते, तर लिंबूतील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि संपूर्ण प्रणाली ताजीतवानी ठेवते. खाली या उपायाचे 7 मोठे आणि प्रत्यक्ष परिणाम देणारे फायदे अत्यंत तपशीलवार दिले आहेत. 1. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत. गरम पाणी आणि लिंबू यांचे संयोजन शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रणाली सक्रिय करते. लिंबूमधील सिट्रिक ॲसिड यकृताला सक्रिय करून पित्तनिर्मिती वाढवते. पित्तनिर्मिती वाढली की शरीरातील अपायकारक घटक, जड पदार्थ आणि रासायनिक अवशेष लवकर बाहेर पडतात. गरम पाणी रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे कोशिकांमधील कचरा सहज बाहेर निघतो. याचा प्रत्यक्ष फायदा: सकाळी जळजळपणा कमी होतो, पचन सुधारते, त्वचा स्वच्छ दिसते. 2. पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते. सकाळी गरम पाणी पिण्याने आतड्यांची हालचाल वाढते आणि पाचन मार्ग सक्रिय होतो. त्यात लिंबू मिक्स केल्याने पोटात पित्तस्राव वाढतो, अन्न पचण्याची क्षमता वाढते. वायू, आम्लपित्त, सूज, जळजळ कमी होते. बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा उपाय अत्यंत उपयोगी, कारण तो नैसर्गिक रेचक म्हणून काम करतो. आतड्यांमध्ये मृदू हालचाल निर्माण होते आणि जुना अडकलेला कचरा सहज बाहेर पडतो. 3. वजन कमी होण्यासाठी मदत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चयापचय गती वाढणे. लिंबूमधील पोटॅशियम, सिट्रिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी हे तिन्ही घटक चयापचय सुधारतात. त्याचबरोबर गरम पाणी शरीराचे तापमान थोड्या प्रमाणात वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्निंग वेगाने होते. यामुळे मिळणारे फायदे: सकाळी भूक नियंत्रणात राहते, जास्त खाण्याकडे ओढणं होत नाही, पोटाभोवतीची सूज व फुगवटा कमी होतो. हा उपाय चरबी ताबडतोब वितळवणार नाही, पण सातत्याने केल्यास शरीराचा चरबी विघटनाचा वेग वाढतो. 4. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. लिंबू हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. हा घटक संसर्ग टाळतो, शरीरातील सूज कमी करतो, रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवतो. व्हिटॅमिन सी हे सर्व प्रकारच्या विषाणू आणि बॅक्टेरियांविरुद्ध शरीराची ढाल म्हणून काम करते. गरम पाण्यातील उष्णता घसा, नाक, फुफ्सातील कफ सैल करते, त्यामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव यासारख्या समस्या लवकर सुधारतात. 5. त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी बनते. लिंबूतील अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेवर पिगमेंटेशन, सुरकुत्या, डाग आणि निस्तेजता येते. गरम पाणी आणि लिंबू दोन्ही मिळून त्वचेतील रक्तप्रवाह वाढवतात, त्वचेतील ओलावा सुधारतात आणि नवीन त्वचा पेशी तयार होण्याची प्रक्रिया वेगाने करतात. यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि नैसर्गिक तजेलदार दिसते. 6. शरीरातील पीएच संतुलन सुधारते. लिंबू जरी चवीला आंबट असले तरी शरीरात गेल्यावर तो अल्कलाईन प्रभाव देतो. शरीरातील आम्लता वाढणे म्हणजेच थकवा, चिडचिड, त्वचेवर नखरा, पोटात जळजळ, केस गळणे, सांधेदुखी या समस्यांच्या मुळात शरीरातील पीएच असंतुलन असू शकते. लिंबू पाणी रोज घेतल्यास शरीराचा पीएच संतुलन नैसर्गिकरित्या सुधारतो आणि अनेक दीर्घकालीन समस्या दूर होत जातात. 7. दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते आणि मानसिक स्वच्छता वाढते. लिंबूमधील नैसर्गिक सुगंध मेंदूला ताजेतवाने करतो. हा सुगंध ताण, चिंता आणि मानसिक थकवा दूर करण्यास मदत करतो. गरम पाणी शरीरातील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनची मात्रा अधिक पोहोचते. परिणाम: सकाळी हलके, स्वच्छ आणि फ्रेश वाटते. दिवसभर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. कामात चैतन्य आणि सकारात्मक भावना टिकतात. हा उपाय कसा करावा? 1. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोमट म्हणजे गरम नाही पाणी घ्या. 2. त्यात अर्धा लिंबू पिळा. 3. रिकाम्या पोटी हळूहळू प्या. 4. पिल्यानंतर 20 ते 30 मिनिटे काहीही खाऊ नका. 5. रोज नियमित केल्यास परिणाम जास्त मिळतात. कोणी काळजी घ्यावी? 1. ज्यांना आम्लपित्त खूप जास्त आहे त्यांनी पाण्यात लिंबूचे प्रमाण कमी ठेवावे. 2. ज्यांना अल्सर आहे त्यांनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. 3. दात संवेदनशील असतील तर पेंढ्याद्वारे म्हणजे स्ट्रॉने पिणे योग्य.
रोज सकाळी गरम पाणी आणि लिंबू पिळून पिणे हा साधा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे. त्याचे शरीरावर अनेक पातळ्यांवर प्रभाव पडतात. पचन सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते, त्वचा तजेलदार बनते, मन ताजेतवाने होते आणि शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. जर हा उपाय किमान 4 ते 6 आठवडे सातत्याने केला तर शरीरात होणारे बदल स्वतः अनुभवता येतात.